खूपच छान. मोहिनी, नरेंद्र, हर्षदा, बाकीचे लोक कुठे गेले? परीक्षा सुरू आहेत का अजून तुमच्या? नो मॅम. संपल्या परीक्षा झाल्या? कसा होता पेपर? खूपच छान. पण आपला धडा नव्हताच ना त्याच्यामध्ये? प्रदीप पाटील, हॅलो. आपले धडे नव्हते येस ना, मॅम. केमिस्ट्रीचे धडेच नाही. मला असं वाटतं की आपण काय म्हणजे होते नव्हते. आणि काही शाळांमध्ये नाही आहेत, काही शाळांमध्ये असतील तर व्हेरी गुड. मला फार बरं वाटेल की आपण काहीतरी अभ्यास केला, याचा काहीतरी उपयोग झाला. असं नाही की उपयोग Yes, होणार नाही, त्याचा उपयोग सेमिस्टरला होईल. आधी नाही तर आता ते धडे येतील. तुमच्या पुस्तकाच्या मागे ते ग्रुप करून ठेवलेत ना, ग्रुप 1, ग्रुप 2, काय काय करून ठेवलेत. तर याच्यामध्ये खूप सारे धडे आपलेच येत आहेत. दुर्दैव असे की केमिस्ट्रीचे 2-2च धडे आहेत, ते पण फिजिक्सच्या नंतर येतात. मग पहिल्या 3 धड्यांची जर वर्णी लागली असेल तर आपले धडे असे सेमिस्टरलाच येणार आहेत. त्यामुळे ज्या शाळांमध्ये नाही झाले त्यांचा सेमिस्टरचा अभ्यास आधीच झाला. सो व्हॉट वी कॅन से. चला आता जरा मला तुम्हाला हे विचारायचंय की आपण जे ठरवलंय की अभ्यास असा करायचा किंवा अमुक तमुक तमुक, त्याच्यामध्ये जरा मला तुमची मदत पाहिजे हे विचारायला की आता काय करूया आपण. बघा, मजा सांगते मी तुम्हाला, प्रॉब्लेम सांगते, तुम्ही सोल्युशन, यू टेल मी व्हॉट कॅन बी द सोल्युशन. वेट, आय एम शेअरिंग द इंडेक्स. बोलूया आपण जरा, मला ह्याच्याबद्दल तुमचं ओपिनियन जाणून घ्यायचंय की व्हॉट टू डू विथ दिस. बघा, आपलं इंडेक्स बघू आपण आणि आपल्याला आता कसं काय काम आहे आपलं त्याचं पण प्लॅनिंग बघू. बघा, आपल्याला आपण म्हणालो होतो तसं पहिल्या टर्म मध्ये केमिस्ट्रीचे हे 2च धडे आहेत, द्रव्याचे मोजमाप आणि आम्ल आम्लारी क्षार. हा, सॉरी. तर हे जे 2 धडे आहेत आपले, बघा, द्रव्याचे मोजमाप, आम्ल आम्लारी आणि क्षार. ह्यातले द्रव्याचे मोजमाप हा धडा आपला धडा झाला, त्याची पीपीटी झाली, त्याचं एक्सरसाइज झाली, त्याचा व्हिडिओ पाहिला आपण, सगळं आपण त्याचं केलं. आणि हे सगळं आपण का केलं? कारण की हा सगळ्याचं डिस्कशन आपल्या वेळेच्या आधी झालं. हा केमिस्ट्रीचा पहिला धडा होता, तो तुम्हाला परीक्षेला असेल तर व्हेरी गुड. जर नसेल तर जसं मी तुम्हाला म्हणले की सेमिस्टरचा एक धडा तुमचा आधीच झाला रिव्हिजन सकट. आता हा धडा मी उघडणार नाही, पण तो खूपदा बोललोय. आता ह्याचा अभ्यास आपण सगळ्यात शेवटी करू, जेव्हा आम्ल आम्लारी क्षारचा अभ्यास संपेल तेव्हा आपण याचं रिव्हिजन एकदा बरोबर करून घेऊ. सेमिस्टर यायला, दिवाळीच्या एक्झाम, दिवाळीच्या आधीच्या एक्झामला बघा, नोव्हेंबरमध्ये दिवाळी आहे ना, ऑक्टोबर सप्टेंबर 2 महिन्यात, 2 महिन्यात आणि एक धडा हा पूर्ण झाला की त्याचं रिव्हिजन, पहिल्याचं म्हणजे चौथ्याचं रिव्हिजन असं आपल्याला करायचं, बरोबर. आणि मग सेकंड टर्म मध्ये दिवाळीनंतर आपल्याला 2च धडे येतात, ते आहेत कार्बन, एक महत्वाचं मूलद्रव्य, आणि पदार्थ आपल्या वापर, बरोबर. हे 2च धडे, ह्यांच्यासाठी पण आपल्याला 3-4 महिन्यात भरपूर वेळ. सो आपण या धड्यांना डिटेलमध्ये बघू, कारण हे धडेच खूप मोठे मोठे आहेत आणि त्याच्यामध्ये काही गोष्टी 10वीला आपल्याला रिपीट होणार, कनेक्ट होणार. सो आपण गडबड न करता शांततेत हा अभ्यास करू. आता आपण आम्ल आम्लारी आणि क्षार या धड्याबद्दल बोलू. तुम्हाला हा धडा लक्षात आहे का? येस मॅम. कसं काय? अर्हेनियसचा आम्ल आम्लारी सिद्धांत, आम्ल आम्लारीची संहती, द्रावणाचा सामू, आम्ल आम्लारीचा सामू, क्षार, हे सगळे मुद्दे लक्षात आहेत तुमच्या? मॅडम धडा केलाय. धडा झालाय ना आपला हा? येस मॅम. चला, जर आता मला तुमचं काय बरं म्हणतात मेमरी चेक करू द्या. सांगा मला काय काय लक्षात आहे तुम्हाला या धड्याबद्दल? आम्ल म्हणजे काय, आम्लारी म्हणजे काय, क्षार म्हणजे काय, इथून सुरू करू आपण आणि मग आपण त्याच्या मागच्या वर्षीच्या कनेक्शनकडे जाऊ. मागच्या वर्षी आपल्याला होता हा धडा, तुम्हाला लक्षात आहे का? आठवीला आपल्याला हा धडा आहे, आम्ल आम्लारी क्षार.
आहे ना? मोहिनी, माईक ऑन करून ठेवला तर माझ्याशी बोला, नाही तर बंद करून टाका. प्रदीप पाटील, हर्षदा आहिरे, HM देव मोगरा, प्रणाली चव्हाण, रणजित माळे आणि नरेंद्र पाटील. तुम्हाला मराठीत मी जे विचारते त्याचा अर्थ कळतोय का? मागच्या वर्षी आठवीत आपल्याला हा धडा आमला आमलारी क्षार आठवतोय का? काय काय होतं त्या धड्यामध्ये आणि या धड्यामध्ये आम्ल म्हणजे काय, आमलारी म्हणजे काय, क्षार म्हणजे काय, इथून सुरुवात करूया. आम्ल म्हणजे काय? आठवेल, तुम्हाला सगळं माहितीये, पण आताच वेगळीच परीक्षा झाली आहे, त्याच्यामध्ये वेगळेच धडे आलेत, त्याच्यामुळे या धड्याचा अभ्यास आपण मागच्या महिन्यात केलाय. काल आपण काय केलं आपल्याला आज लक्षात राहत नाही. 1 महिन्यापूर्वीच तुम्ही कुठे आम्हाला विचारताय? स्वाभाविक आहे, अंडरस्टँड. चला सांगा बघ मला, आम्ल म्हणजे काय? काय लक्षात आहे तुम्हाला? काय वाटतं तुम्हाला? असं सांगा. लिंबू, चिंच, खाण्याचा सोडा. काय ग, मला काहीच कळलं नाही. बोललीस काहीतरी खरं? आय डोंट नो, मुलगा आहे का मुलगी आहे, तोही आवाज आला नाही. पण काहीतरी प्रयत्न केला उत्तर द्यायचं ते कळलं, पण काय ते ऐकू झालं नाही. लिंबू, हा बरं, लिंबू, खाण्याचा सोडा. हे कोण आहेत? दोघं ऍसिड आहेत का? लिंबू आणि खाण्याचा सोडा हे 2 ऍसिड आहेत का? नरेंद्र पाटील, तुम्ही मलाच होमवर्क दिलाय का? येस मॅम. मी शोधून काढायचं का? नाही. मग सांगा ना पुढचं. लिंबू आणि खाण्याचा सोडा हे काय? ऍसिड. 2 ऍसिड आहेत. बर, अच्छा, बरोबर सांगितलं का त्याने? एक तर सगळ्यात पहिली गोष्ट त्याने विषयाला सुरुवात केली, शाबाश. लिंबू आणि खाण्याचा सोडा हे 2 ऍसिड आहेत, हे उत्तर बरोबर आहे का? लिंबू आहे, 100% आहे. खाण्याचा सोडा, सोडा नावातच सोडा आहे, मग ते ऍसिड असेल का? तो बी लिंबूचंच काम करतो. सोडा लिंबूचं काम करतो, मग सोडा लिंबूच म्हणायला पाहिजे ना. नाही. बघ, 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि दोघांचं स्ट्रक्चर वेगवेगळं आहे. थँक्यू. पण मग आता विचार करूया आपण की ह्या दोघांना आपण जर इमॅजिन केलं तर एकाची चव कशी, दुसऱ्याचा स्पर्श कसा, किंवा त्याचा वापर कुठे होतो, असे काही मुद्दे सापडतात का? बघ, येस मॅम. सांग. लिंबू सरबत का? लिंबू सरबत करताना आपण लिंबू टाकतो, त्याची चव असते आंबट. मग सगळ्या आंबट पदार्थांना आपण ऍसिड म्हणायचं का? हो वाटत असेल तर हँड रेस करा सगळ्यांनी तिथेच बसून, म्हणजे मला समजेल तुमचं उत्तर हो आहे का नाही. सगळ्या आंबट पदार्थांना आपण ऍसिड म्हणायचं का? हँड रेस करू नाही. शकतो. नाही? बरं, आता तू लिंबूचं उदाहरण दिलं आणि स्वतःच तर नाही म्हणतोय. बरं, ठीक आहे, काहीतरी असेल त्याच्या मागचं लॉजिक, शोधून काढू आपण. बाकीचे काय झोपलेत का? मोहिनी, हर्षदा, प्रदीप, रणजित माळी, प्रणाली चव्हाण, HM देव मोगरा, 2 फोनवरनं जॉईन झालेत हे लोक. तुम्हाला प्रश्न कळला का? ज्या पदार्थांची चव आंबट आहे त्याला आपण ऍसिड म्हणायचं का? आणि लिंबूचं उदाहरण सांगितलं ते ऍसिड सांगितलं आणि आता तो म्हणतोय की नाही. मग आता मला सांगा की कसं काय चेक करायचं ऍसिड म्हणजे काय आणि ऍसिड म्हणजे काय? असं काय करतं? तुम्हाला आठवीला एक अख्खा धडा झाला होता हा, विसरलात का तुम्ही? किती इंटरेस्टिंग धडा होता, किती मस्त होता, किती काय काय छान ऍक्टिव्हिटी होत्या त्याच्यामध्ये. तुम्हाला आठवतंय का? मी सांगू? चला तुम्ही मला सांगा, मी आठवीचा धडा तुम्हाला सांगू का? तुमच्या डोक्यात काही प्रकाश पडतोय का बघा. असं होऊ शकतं, मी समजू शकते. मागच्या वर्षी काय झालंय वगैरे लिंक नाही लागत, पण तुम्ही काहीच उत्तर दिलं नाही तर मी पुढे जाणार नाही. आय मस्ट नो की तुम्हाला काय अडलंय. ते जसं अडलं असेल त्याच्याप्रमाणे मी ठरवेन की काय करायचं. सो यू नीड टू टेल मी.
नुसतं प्रवचनाला बसल्यासारखं ऐकून घेऊ नका, पटपट सांगा. मी काय मिस करायचं? पाण्यात विरघळल्यावर हायड्रोजन वायू काय ते तयार करतो. कोण? रासायनिक पदार्थ. ह्याचा अर्थ रासायनिक पदार्थ. इतके ग्लोबल उत्तर देताय तुम्ही मला की ह्याला चूक म्हणावं का बरोबर म्हणावं हा प्रश्नच आहे. बर चला, आपण जरा सुरुवातीपासून सुरुवात करूया. तर जरा डोकं, कान, डोळे सगळं उघडून नीट नोट डाऊन करा. हा धडा तुम्हाला मागच्या वर्षी पण होता. मागच्या वर्षी त्याची सुरुवात होती. ऍसिड्स, बेसेस, सॉल्ट्स असाच धडा होता. आम्ल, आम्लारी आणि क्षार. आठवतंय का? त्याच्यामध्ये आपल्या दैनंदिन वापरातल्या पदार्थांना आपण आम्ल आहे का, आम्लारी आहे का, क्षार आहे हे शोधून काढू शकतो, हे आपल्याला सांगितलं होतं. पण आम्ल आणि आम्लारी ह्यातला फरक काय हे आपल्याला माहिती पाहिजे. कसं शोधायचा हे आपल्याला माहिती पाहिजे. ते ऑलरेडी सगळं आपलं आठवीत झालेलं आहे. आता पटकन तुम्हाला सांगते, आठवतंय का बघा. हे सगळं तुम्हाला माहितीये, हे मला माहितीये, पण आता आठवत नाहीये हे मला कळलं. पण एनिवेज आपण रिवाइज करणार होतो ना सगळं स्टार्टमेंट. बघा, आपल्या आजूबाजूला कुठलाही पदार्थ जर असेल तर आपण त्याचे फिजिकल नेचर आणि केमिकल नेचर अशा दोन गोष्टींमध्ये अभ्यास करतो. फिजिकल नेचर म्हणजे त्याच्या आजूबाजूला असलेल्या त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज. जसं बघा आता लाकडी कपाट, हा कॉइन आहे आणि हा पेन आहे. ह्या दोन वेगवेगळ्या वस्तू आहेत. आता यातल्या मला तुम्ही त्याचे गुणधर्म सांगा. कॉइन आणि पेन, पटपट बोला रे. जेल पेन आहे. जेल पेन आहे. आणि हे काय? पैसे. पैसे. बरोबर, दोन्ही सेम आहेत ना. पैसे नाही वेगवेगळे. कसं काय वेगवेगळं? काही काय बोलताय? काय वेगळं याच्यामध्ये? सेम तर आहे. नाही. Yes, पैसे. मला या दोघांमध्ये काहीही फरक वाटत नाहीये. तुम्हाला काय फरक वाटतोय? पटपट बोला. इकडचा पेन आहे, इकडचे पैसे. तर मलाही माहितीये इकडचा पेन इकडचे पैसे मीच ठेवलेत समोर, पण मला तरीही ते सेम वाटतात. तुम्हाला काय वेगळे वाटतात? पैसे. काय? कशावरून तुम्ही म्हणते की हे वेगळे आहेत? हे खालचे सगळे जे लोक बसलेत ना, रणजित, प्रणाली, प्रदीप, हर्षदा आणि हे देव मोगरावाले लोक, अनम्यूट करा आणि बोला. तुम्ही काय दुसऱ्यांच्या गप्पा ऐकायला आला नाही आहात. तुम्ही स्वतः पण बोलू शकता. त्यामुळे जे विचारते त्याची पटापट उत्तर द्या. ह्या दोघींचं म्हणणं असं आहे की हे पदार्थ वेगवेगळे. मला असं काहीही वाटत नाही. मला असं काही वाटतच नाही की यांना वेगळं म्हणावं. वेगळं म्हणण्यासारखं याच्यात काय आहे का काही? एक पेन आहे आणि एक कॉइन आहे हे सांगून झाले. मला पण दिसते, मीच धरले हातामध्ये. एक पेन आहे, एक कॉइन आहे. तरी मला सेम वाटतात. मला दोन्ही नॉन लिव्हिंग थिंग्स वाटतात, सेम वाटतात. काय फरक आहे त्याच्यात? आहे का काही फरक? दोन्ही Yes, निर्जीव ma'am. वस्तू आहेत. दोन्ही निर्जीव आहेत. येस मॅम. Yes, मग समान आहेत. तुमचं उत्तर ऐकून तो कॉइन पण पडला खाली. दोन्ही समान आहे म्हणताय तुम्ही. कमाल आहे तुमची. कसे काय तुम्ही 9वीत गेले तरी? समान उद्या उठून नाहीये. मी तुम्हाला मग काय वेगळं आहे तेच तर विचारतेय. पटपट बोला. पैसे काही खरेदी करू शकतो. कसं माहितीये का, तुम्ही काहीतरी उत्तर देताय पण ते मला ऐकू येत नाहीये. मग तुम्ही टाईप करा, तिथे मेसेज करू शकता ना. मॅम तुमची स्क्रीन नाही दिसत आहे. माझ्या स्क्रीनवर मीच आहे. ती दिसली काय नाही दिसली काय? माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. कमाल करताय. म्हणजे वेडेपणाची हद्द आहे. दोन वेगळ्या गोष्टी आहेत हे तुम्ही मला सांगताय.
तुम्हाला पण माहितीये की त्या वेगळ्या गोष्टी आहेत, पण काय वेगळेपण आहे हेच त्याचं फिजिकल नेचर आहे, हे तुम्ही कसं काय विसरताय? एक गोष्ट पेन आहे जी प्लास्टिकची आहे, दुसरी गोष्ट मेटलची आहे. हे कुठलाही अगदी पहिलीतला मुलगा पण सांगेल. तुम्ही 9वीत आणि तुम्ही मला अपेक्षित होते की तुम्ही मला पटापट सांगाल 10 गोष्टी. ह्याचा आकार गोल आहे, त्याचा आकार लंबूळ काय, हे पारदर्शक आहे, ते अपारदर्शक आहे. बरोबर. एकाचा आवाज खाली पडल्यावर टणकन वाजतो, दुसऱ्याचा होत नाही. एकाला तुम्ही गरम केलं तर तुम्हाला चटका बसेल, दुसऱ्याला चटका बसणार नाही, ते स्वतःच वितळून जाईल. ह्या सगळ्या गोष्टी आहेत, कॉमन सेन्सच्या गोष्टी आहेत. पाण्यात टाकल्यानंतर तो पेन तरंगेल, बुडेल, माहित नाही, पण कॉइन तर नक्की बुडेल. ह्या सगळ्या गुणधर्मांना फिजिकल कॅरेक्टरिस्टिक म्हणतो आपण, भौतिक गुणधर्म. मी तुम्हाला विचारते की तुम्ही आम्ल आम्लारी क्षार या धड्याबद्दल अभ्यास करताना आपण ज्या ज्या गोष्टी बोललो होतो त्याचं मला तुम्ही उत्तर दिलं नाही, तुम्हाला कसं कळणार आहे की तुम्हाला कितपत कळलंय ते? एखाद्या गोष्टीला जेव्हा आपण बघतो तेव्हा आपण ती कशी आहे, रंग कसा आहे, आकार कसा आहे, हाताला कशी लागते, गुळगुळीत आहे का, खडबडीतच आहे का, वास कसा येतो, हे सगळं बघतो की नाही आपण? हे त्याचे भौतिक गुणधर्म असतात. पण ती वस्तू कशाने बनलेली आहे, त्याच्यामध्ये कोणते आयटम आणि मॉलिक्युल आहेत, त्याच्यामुळे त्याला जे गुणधर्म मिळतात त्याला आपण त्याची केमिकल प्रॉपर्टी, म्हणजेच त्याची रासायनिक गुणधर्म. बरोबर. मग रासायनिक गुणधर्म बघायचे असेल तर आपण 3च मोठे मोठे ग्रुप केले. त्याच्यामध्ये आहे आम्ल, दुसरा आहे आम्लारी, तिसरा आहे क्षार. आठवलं का? तर आम्ल, आम्लारी आणि क्षार आपल्याला मागच्या वर्षी पण होते. ते आम्ल म्हणजे काय असतात? आम्ल म्हणजे असे पदार्थ ज्यांच्या रेणुसूत्रामध्ये H+ आयन खूप मोठ्या प्रमाणात असतात किंवा ते पटकन मिळतात. आम्लारी कोण असतात? असे पदार्थ ज्यांच्या रेणुसूत्रामध्ये OH- असतात आणि पाण्यात टाकल्यानंतर ते OH- पटापट मोकळे करतात. मग क्षार कोण असतील? असे पदार्थ ज्यांच्या स्ट्रक्चरमध्ये म्हणजे ज्यांच्या मॉलिक्युलर फॉर्म्युलामध्ये, त्यांच्या रेणुसूत्रामध्ये H+ पण नाही आणि OH- पण नाही, ते सगळे सॉल्ट म्हणजेच क्षार. ह्याचा एक टेबल आहे, तो आपण मागे सोडवला होता. आता पुन्हा लावतेय, हा तुम्ही आता सोडवायचा आहे. ठीक आहे? आणि मला पटापट उत्तर द्यायचे आणि सगळ्यांनी बोलायचं. हे असं मूक बसून राहणं मला काही आवडत नाही. मी अशी आपल्या क्लासमध्ये तुम्ही कधी मला बघितलं का गप्प बसलेलं? तुम्ही काय एवढे गप्प आहात? पटापट उत्तर द्या. अशा स्पीडने अभ्यास कराल तर कसं होणार आहे तुमचं? चला, पहिलं HCl आहे, दुसरं काय आहे? HNO3. सांगा, त्याला पाण्यात टाकलं तर काय काय याच्यातनं मूलक मिळतील H+ आणि Cl-, पटकन सांगा. झाले गप्प. H+ आणि NO3-. मुलांना तुम्ही एरवी एवढ्या चांगल्या गप्पा मारता, सुरुवातीला मला नमस्कार चमत्कार करता, त्यावेळेला तुम्ही बोलता, आता काय तुम्ही गप्प बसलाय? तुम्ही जेवण बिवण करता की काय? काय लिहू इथे? झालं. हे ऍसिड आहे, मी सांगतो तुम्हाला. चला पुढचं तुम्ही सांगा, कारण याच्यामध्ये H+ आहे. HBrचं उत्तर काय लिहायचं? H+ आणि Br-. बरोबर. मग ह्याला पण आपण काय लिहिणार? आम्ल म्हणजे मी ए लिहिते, आम्ल. H2SO4 2H+ आणि SO4 -2. हे पण काय आहे? ऍसिड. H3BO3 3H+. कोणीतरी माईक ऑन करून ठेवलंय विनाकारण, काय बोलणार तर नाही, बंद करून टाका. उत्तर तर तुम्ही देत नाहीये, सगळं माझं मीच सोडवतेय. करा तो माईक बंद. उत्तर देणार असेल तर माईक ऑन ठेवायचा, तो इंटरॅक्शन साठी आहे. 3H+ आणि BO3 -3.
बरोबर. हे झाले सगळे ऍसिड. खालचे सांगायचे कोणाला? प्रयत्न करायचा आहे. NaOH. Na+. HO-. HO असतं का कधी? OH-. बरोबर. मग इथं काय लिहायचं? B फॉर आम्ल. बेस. बेस म्हणजे आम्लारी. मराठीमध्ये त्याला दोघं नाही. आम्ल आम्ल म्हणजे ए वरून आणि आम्लारी म्हणजे पण ए वरूनच आहे, म्हणून मी मुद्दाम ह्याला लाल रंगाने आणि बी फॉर बेस म्हणजे आम्लारी इथे लिहून टाकते. ठीक आहे, म्हणजे वेगळं वेगळं होतं. आम्ल आम्लारी. चला पुढचं सांगा. KOH. K+. आणि OH-. अय. बेस. CaOH ट्वाइस. Ca+2. मग OH किती होतील? 2OH- बेस. खालचे हे दोन सांगा मला. NH+4. सांगा सांगा पुढचं सांगा. मी शांतपणे लिहिणार होतो, तुम्ही सांगाल तसं. OH-. झालं की OH-B झालं, बेस झालं. आता NaCl चं काय? तर क्वेश्चन मार्क केलंय बघा. Na+ बरोबर. Cl-. शाबाश. Na+Cl-. व्हेरी गुड. तुझं नाव सांग मला. हर्षदा. हर्षदा. चला H फॉर हर्षदा. हर्षदाला आपण एक स्टार देऊया. चांगला प्रयत्न करते ती. व्हेरी गुड, शाबाश. मग इथे काय लिहू मी? ऍसिड का बेस? क्षार. का? हे काय NaOH मध्ये पण होतं ना Na+. इथे पण Na+. क्षार. चार का पण? मला तर वाटतं याला एकतर आम्ल म्हणावं किंवा आम्लारी म्हणावं. बघा Na+ इथे होता, तो इकडे आलाय, आणि इथे Cl- आहे, तो पण इथे आलाय खाली. म्हणजे याला आम्ल किंवा आम्लारीच म्हणायला पाहिजे. क्षार कशाला म्हणता तुम्ही त्याला? का क्षार येते? काय वाटतंय? बोला पटपट. आम्लारी. आम्लारी आहे की नाही? मलाही तेच वाटतंय. Na+ आहे ना त्याच्यामध्ये. Yes, ma'am. पण आम्लारीच्या व्याख्येमध्ये OH- असायला पाहिजे आणि आम्लांमध्ये H+ असायला पाहिजे.
मग याच्यामध्ये तर H प्लस पण नाही आणि OH मायनस पण नाही. मग क्षार. बरोबर, क्षारच होतं ते. मी तुम्हाला कन्फ्युज करत होते मुद्दाम चेक करण्याकरता की तुम्ही उत्तर बदलताय का. पण बघा बरोबर आहे ना, सोडियम मध्ये Na प्लस आणि Cl म्हणजे Cl मायनस, पण याच्यामध्ये H प्लस पण नाही आणि याच्यामध्ये OH मायनस पण नाही, जे नाहीच आहे त्याच्यामध्ये त्याचे हे आम्ल किंवा आम्लधर्मी गुण येतील कुठून. म्हणून ह्याच्यामध्ये क्षार CaNO3 ट्वाइस काय लिहायचं, Ca2 +2 आणि 2 टाइम्स NO3 मायनस. हा पण एक सॉल्ट आहे, सॉल्ट म्हणजे क्षार, लिहून टाकते मी क्षार. क्षार. क्षत्रिय क्ष. पुढचं सांगा. 2K प्लस शाबाश. पुढे SO2 4 मायनस हा SO4 -2. शाबाश, व्हेरी गुड, चांगला प्रयत्न, व्हेरी व्हेरी गुड. हे पण आहे सॉल्ट. क्षार. मग येईल Ca+2, कॅल्शियमचे +2 आयन असतात आणि येतील 2 Cl मायनस. हे काय आहे, सॉलिड का क्षार का सॉल्ट. दोन्ही 2 NH4 प्लस आणि हे आहे SO4 -2. मग हे काय येईल आपलं पुन्हा सॉल्ट. आता आपल्या पुस्तकामध्ये याच व्याख्या दिलेल्या आहेत, त्याला आपण अर्हेनियस. आता आपण इथून ना डायरेक्ट खाली जाऊया. हे सोडवलं ना आपण, आता त्याला जे कनेक्टेड आहे तयारी आपण करू. अर्हेनियसचा आम्ल आणि आम्लारीचा सिद्धांत हा पाठ पुढचा आहे. आम्ल बघा व्याख्येत काय दिलंय, असा पदार्थ जो पाण्यात विरघळला की त्याच्या द्रावणामध्ये H+ आयन हे तयार होतात, एकमेव कॅटायन. HCl H2SO4 H2CO3. ह्याच्यामध्ये बघा HCl पाण्यामध्ये गेलं की त्याचं विचरण होतं, म्हणजे काय होतं, ते तुटतात, वेगवेगळे होतात. आणि H+ काय देतो, HCl काय, HCl मधला H+ आणि Cl काय देतो, Cl-, एक कॅटायन एक ऍनायन, बरोबर. मग H2SO4 चं तुम्ही रेणूसूत्र बघा, ह्याच्यामध्ये H+ आणि HSO4-, थोडक्यात 2H+ आणि SO4- असं -2 असं त्याचं जे स्ट्रक्चर आहे. त्यामध्ये ह्याच्यात सिंगल प्लस आयन पहिली स्टेज दिली आहे आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये याच खाली पुन्हा एकदा डिसोसिएशन म्हणजे पुन्हा तुटतात ते, आणि मग काय म्हणतो H+ आणि SO4-, म्हणजे यांची एकत्रित अभिक्रिया लिहिली तर आपण काय लिहू शकतो, 2H+ प्लस SO4 -2, बरोबर. SO4 -2 हा एक आणि H+2. हा जो HSO4 आहे तो इकडे आलाय, बरोबर ना. थोडक्यात एका HCl आपण जेव्हा पाण्यामध्ये जाऊन डिसोसिएशन कसं झालं, म्हणजे विचरण कसं झालं बघितलं, त्याच्यामध्ये H+ मिळाला, Cl- मिळाला. एका H2SO4 रेणूमध्ये आपल्याला 2H+ आणि SO4- असे दोन वेगवेगळे मूलक मिळाली. मूलक म्हणजे काय, ज्यांच्यावरती कुठला तरी प्रभार आहे, धनप्रभार किंवा ऋणप्रभार, बरोबर. ही झाली आपल्या आम्लाची व्याख्या. आता पुढचं आहे आम्लारी. आम्लारी म्हणजे असा पदार्थ
जो पाण्यात विरघळला की त्याच्या द्रावणामध्ये OH हे एकमेव ऍनायन तयार होतं. अतिशय इंटरेस्टिंग येथे डेफिनेशन बघा. NaOH पाण्यात गेल्यावरती काय बनतं? Na+ आणि OH-. CaOH पाण्यात गेल्यावर काय मिळतं? Ca+2 आणि 2OH-. OH आणि OH. बरोबर? समजलं? आता पुढचा जो त्याला कनेक्टेड पार्ट आहे तो म्हणजे तीव्र आणि सौम्य, आम्ल, आम्लारी आणि अल्क. चला, पण आता हे आधी तुम्ही मला सांगायचं, पुस्तकात न बघता मला काय काय लक्षात आहे. तीव्र आणि सौम्य, आम्ल आणि आम्लारी आणि क्षार म्हणजे काय? तीव्र आम्ल म्हणजे काय? आमराडी. तीव्र आम्ल आणि सौम्य आम्ल. तीव्र आम्लारी आणि सौम्य आम्लारी म्हणजे काय? हं? काय? मी तुमच्या सगळ्यांकडे बघतेय, वाट बघते कोणतरी काहीतरी बोलेल. तुमच्याकडे काही सांगण्यासारखं नाही का या विषयावरती? तुम्हाला आठवतंय का मी तुम्हाला मागे बोलले होते, ज्या वेळेला आपण लिंबू खातो, लिंबू, पूर्णच्या पूर्ण लिंबू, लिंबाची फोड, त्यावेळेला आपल्याला ते किती स्ट्रॉंग लागतं की नाही? ते काय असतं? तीव्र आम्ल. पण तेच जेव्हा आपण पाण्यामध्ये घालून लिंबू सरबत करून पितो तर ते काय असतं? सौम्य आम्ल. आठवलं का आपण हे बोललो होतो? तसंच आम्लारी सुद्धा. तीव्र आम्लारी म्हणजे कोणत्या? त्याच्यामध्ये कुठलंच पाणी किंवा दुसरं कुठलंही त्याच्यामध्ये आपण द्रव्य टाकलेलं नाही. ते मूलतः जे आहे तसंच आहे, ते आहे आपलं तीव्र आम्लारी. आणि तीव्र आम्लारी जेव्हा पाण्यामध्ये आपण टाकतो तेव्हा त्या क्षणी ते विरघळतात आणि त्यातले OH- आयन पटापट बाहेर पडतात. त्यांना आपण अल्क असं म्हणतो. बरोबर? आम्ल, आम्लारी, आम्लारीचा एक भाग आहे, त्याला आपण जसे तीव्र आम्ल आहेत तसे तीव्र आम्लारी पण आहेत. पण त्या तीव्र आम्लारीचं नाव आहे अल्क. असे जे पटकन विरघळतात आणि आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये OH- आयन देतात. मग जसे तीव्र आम्ल आहेत तसे सौम्य आम्ल आहेत, तसेच तीव्र आम्लारी आहेत आणि सौम्य आम्लारी आहेत. आणि त्यातलाच एक भाग आहे तो आहे अल्क, जे मी तुम्हाला आता सांगितलं. मग ह्या तीव्र आणि सौम्य असे का बरं केले असेल? काय फरक असेल याच्यामध्ये? असं का केलं असेल? जरा एकदा त्याच्या डेफिनेशन्स बघा, मग तुम्हाला मी सांगते की ते तीव्र आणि सौम्य असे का असतात. बघा, एकदा त्याला पुस्तकात बघा, मग मी तुम्हाला सांगते. तीव्र आम्ल म्हणजे काय असतात? स्ट्रॉंग ऍसिड, असे स्ट्रॉंग की त्यांचं विचरण जवळजवळ पूर्ण होतं आणि त्यांच्यामध्ये H+ खूप मोठ्या प्रमाणामध्ये मिळतं. हे मूल त्यातलं जे काही फंडामेंटल म्हणजे जे मोठ्या प्रमाणामध्ये मूलक बाहेर येतं ते असतं H+ आयन. सौम्यामध्ये काय होतं बघा, आता तुम्हाला यातली मी मजा सांगते की हे असं वेगवेगळं का असतं. तीव्र आम्ल, सौम्य आम्ल, तीव्र आम्लारी, सौम्य आम्लारी आणि अल्क. बरोबर? अल्क म्हणजे काय? जे आम्लारी पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विद्राव्य असतात. पाण्यामध्ये टाकल्याच ते पटापट विरघळतात आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये OH- हे मूलक देतात. आता जरा आपण त्याचं एक काय बरं म्हणतात, का बरं असा फरक आहे ह्याचं विश्लेषण करू. विश्लेषण काय शब्द आहे ना, मस्त. बघा, तुम्हाला माझी स्क्रीन दिसते का आता? यस ना. मी स्क्रीन शेअर केलेली आहे ना, थांबा मला बघू द्या दिसतंय का. आहे ना? तेव्हा माझा व्हिडिओ बंद करते, मलाच दिसत नाहीये मी स्क्रीन शेअर. चला, आता समजा मी इथे लिहिलं HCl. हे काय आहे सांगा? आम्ल का आम्लारी? आमलारी. कोण आहे हा हुशार मुलगा?
नरेंद्र. HCl हे आम्लरी आहे का? आम्ल. आपण आता आलात का मध्येच लेक्चर मध्ये? एवढ्या वेळ तुमचा आवाज आला नाही मला. येस हरकत मॅम. नाही. हा, रागवत नाहीये, विचारते, कारण की हे मगाशीच बोललो आम्ही, त्याच्यामुळे हे उत्तर एक्झॅक्टली उलट दिलंय तुम्ही. तर HCl हे आम्ल आहे, आम्लारी नाहीये. पाण्यामध्ये, आता मी लिहिलंय ना H2O, पाण्यामध्ये HCl टाकलं त्याचं विचलन कसं होईल? H+ होईल आणि Cl- होईल. बरोबर? H+ आणि Cl-. ठीक आहे? H+ आणि Cl- हे बनले तर आपण H+ ला काय म्हणतो? कॅटायन. याला काय म्हणतो? ऍनायन. जे धनप्रभारित असतात ते कॅटायन, जे ऋणप्रभारित असतात ते ऍनायन. मग या एका रेणूमध्ये 50% भाग हा एकट्या H+ चा आहे, म्हणजे हा स्ट्रॉंग ऍसिड आहे की नाही? येस मॅम. दुसरे उदाहरण, H2SO4. H2SO4 याला पाण्यात टाकलं. आता मगाशी कोणीतरी उत्तर दिलं, त्यांनीच परत सांगायचं मला. H2SO4 पाण्यात टाकल्यावर काय रे, आम्ल आहे का आम्लारी आहे, सांग बरं. मॅम प्रश्न रिपीट करा. हा, अरे मी हे विचारत होते, हा जो रेणू दाखवला ना इथे H2SO4 पाण्यात टाकल्यावरती त्याचं विचलन कसं होईल, आणि हा आम्ल आहे का आम्लारी आहे? अम्ल. कोणते हे? हा आम्ल आहे. बरं, पाण्यामध्ये गेल्यावरती विचलन कसं होईल तेही सांगा. आता लिहिलं होतं ना आपण पुस्तकामध्ये. हे खूप कठीण वाटतंय का तुम्हाला? हे काय कॅटायन का ऍनायन, आणि हे काय कॅटायन का ऍनायन? चला सांगा पटकन. अरे बोला पटापट. 2H+ हा कॅटायन आहे का ऍनायन आहे? नाही कळलं का? ज्याच्यावर धन प्रभार आहे ते कॅटायन असतात, ज्याच्यावर ऋण प्रभार आहे ते ऍनायन असतात. आयनिक स्ट्रक्चर आपल्याला मागच्या वर्षी होतं थोडं थोडं, मी परत घेणार आहे, टेन्शन घेऊ नका, तेव्हा तुम्हाला हे नीट समजेल. H+ हा कॅटायन आहे, एवढं लक्षात ठेवायचं. कॅटायन म्हणजे धनप्रभारित आणि ऍनायन म्हणजे ऋणप्रभारित स्ट्रक्चरमध्ये. मग ह्या एका रेणूमध्ये H2SO4च्या आपल्याला 2H+ मिळत आहेत. मग हा स्ट्रॉंग ऍसिड असणार की नाही? इट इज अ स्ट्रॉंग येस ऍसिड. मॅम. आता दुसरं उदाहरण घेऊया आपण. दुसरं नाही, तिसरं उदाहरण घेऊया, दुसऱ्या प्रकारचं. CH3 COOH हा एक रेणू आहे. हे एक आम्ल आहे. ह्याला पण आपण पाण्यात टाकू, वरती जसं टाकलंय तसं ह्याला पण आपण पाण्यात टाकू, आणि आता याचं विचलन कसं होतं ते बघू. किती मोठा रेणू आहे, त्यातले अणू किती मोजूया आपण. 1 + 3 4 5 6 7 8 8 रेणू आहेत बाबा एका एका अणूमध्ये. या आता हे जेव्हा पाण्यामध्ये जातं तेव्हा हे कसं जातं माहितीये का? CH3 COO-
आणि अधिक H प्लस. एवढा मोठा रेणू ज्याच्यामध्ये 8 अणूंपैकी एक अणू बाहेर पडला, तो पण H प्लस. इथे बघा 2च अणू होते त्या रेणूमध्ये, त्यातला एक पूर्णपणे HCl होता, म्हणजे 50% बाहेर पडले. याच्यामध्ये बघा 8 अणू आहेत आणि त्यातला एक अणू बाहेर पडला, तो पण हळूहळू स्लोली बाहेर पडला. ह्याला आपण काय म्हणायचं? सौम्य आम्ल. अभ्यास तर करतात, पण असा करतात की बाकी सगळ्यांना बोंबलत बसावं लागतं दिवसभर. अरे अभ्यास कर रे, चल रे चल रे. असतात ना अशी मुलं, प्रत्येक गोष्टीत त्यांना मागे लागावं लागतं. अरे चल रे जेवायला, अरे उठ रे, अरे चल रे. करतात ते सगळं, येस मॅम. पण लोकांचं खाऊन खाऊन करतात. ऍसिड तर आहे, H प्लस देणार तर आहे, पण इतका मंदपणे देणार आहे की समोरच्याला वाटेल की काय आहे, लवकर दे आणि मोकळा हो ना. हे कसे आहेत माहितीये का? होमवर्क दिला ना की शाळेतल्या शाळेत सोडून मोकळे होऊन जातात. घरी जायची पण वाट बघत नाही. काम दिलंय ना, करून मोकळं. हे कसे आहेत? काम करतोय पण आणि काम करत नाहीये पण. कळलं का? सो हा जो काही गोंधळ आहे, हा कशामुळे होतो? H प्लस आयन किती जलद गतीने दिले, जितके लवकर दिले तितके ते फास्ट आहेत. बघा त्यांना आपण स्टार दिले. आणि जितके हळूहळू दिले तितके ते सौम्य आम्ल. हे तर झालं आम्लांचं. आता आम्लारी. हे कळलं ना? आता दुसरी 2 उदाहरणं घेऊया आपण निळ्या रंगाची, आम्लारीची. आम्लारी घेऊया आपण. पहिलं उदाहरण जे आपल्या सगळ्यांचं आवडतं ते आहे NaOH. सांगा मला, NaOH पाण्यामध्ये गेलं तर कसं विचरण होईल त्याचं? Na प्लस प्लस OH मायनस. इथे मी लिहून टाकते H2. बरोबर? सांगा मग आता मला, हे आम्ल आहे का आम्लारी? आश आम्लारी. आता Na प्लस म्हणजे कॅटायन. कॅटायन म्हणजे याच्यावर धनप्रभार असतो. OH मायनस म्हणजे ऍनायन. ऍनायन वरती ऋणप्रभार असतो. बरोबर? ह्या एका रेणूमध्ये 3 अणू आहेत. एक Na, O आणि H. पण OH हा एक गट, म्हणजे 2च गट धरू आपण. 3 अणू आहेत पण 2 गट आहेत. 3 अणू पण गट 2. त्यांना जेव्हा आपण पाण्यामध्ये टाकतो तेव्हा त्यातला एक भाग Na प्लस म्हणून येतो आणि दोघांचा OH मायनस पूर्ण पुन्हा पुन्हा बघा 50% भाग जो आहे त्यातला, अणूंच्या संख्येचा म्हणत नाहीये मी, Na प्लस आणि OH मायनस. OH मायनस हा एकत्र आहे ना, ते 1.5 लोक असतात ना बसमध्ये तिकीट काढतो ना आपण, एक फुल एक हाफ, तसं समजा. तर हे OH मायनस एकत्र आहेत, हा गट एकत्र आहे. तर एका पूर्ण रेणूमध्ये 50% भाग हा पॉझिटिव्ह, 50% भाग हा निगेटिव्ह. का? गट तसा आहे म्हणून. म्हणजे OH चं प्रमाण खूप जास्त आहे की नाही. मग आता हा कोण असेल? तीव्र आम्लारी. आता पुढचं बघूया आपण उदाहरण KOH. पाण्यात टाकल्यावर काय होईल? पाण्यात टाकल्यावरती K प्लस आणि OH मायनस. सांगा आता, कॅटायन काय ऍनायन काय? केटिंग कॅटायन कोण आहे यातला? K प्लस. बरोबर, हा आहे कॅटायन. OH मायनस आहे ऍनायन. आता जेव्हा पाण्यामध्ये आपण हा
रेणू टाकला तर त्याने लगेचच्या लगेच OH मायनस दिला, म्हणजे हा काय आहे, तीव्र आम्लारी. पण अशा तीव्र आम्लारींना आपण म्हणतो अल्क. अल्क म्हणजे पाण्यामध्ये गेल्याच ते लगेच OH मायनस बिघडतात. फोन आपला माईक बंद करा रे. माझ्याशी बोलणार नसाल तर लगेच माईक बंद करायचे. अमोनिया हा एक वायू आहे. या अमोनियाला जेव्हा आपण पाण्यामध्ये विरघळवतो तर त्याची अभिक्रिया होते त्याच्यामध्ये, म्हणजे तो ऍड होतो आणि मग आपल्याला एक रेणू मिळतो, तो आहे NH4OH, अमोनियम हायड्रॉक्साईड. बघा, कोणत्याही रासायनिक अभिक्रियेमध्ये जेवढे लोक डावीकडे तेवढे उजवीकडे पाहिजे. नायट्रोजन 1 आहे, इकडे पण 1 आहे. हायड्रोजन 3 आणि 2 5, हा 4 आणि 1 5, ऑक्सिजन 1, बरोबर. तर NH4OH हा आपल्याला त्यातनं उत्पादित म्हणून मिळाला. आता हा काय करतो, NH4 प्लस असं आयन बनवतो आणि OH मायनस असं ऍनायन बनवतो. पण खूप स्लो, ते प्रोसेस इज व्हेरी 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 स्लो प्रोसेस. मग हा काय आहे, इट इज अ सौम्य आम्लारी. शबाश, व्हेरी व्हेरी गुड. मग मी याला स्टार नाही करणार. जो फास्ट आहे तो स्टार आहे, पण जो स्लो आहे त्याला आपण स्टार नाही द्यायचा, मग आपल्याला फरकच कळणार नाही. हे जे आहेत हे तीव्र आहे आणि हा सौम्य. सौम्य आहे कारण हा OH मायनस देणार आहे आपल्याला, पण कसं देणार आहे, एकदम हळूहळू हळूहळू देणार आहे. म्हणजे तीव्र आम्ल, सौम्य आम्ल. तीव्र आम्ल म्हणजेच अल्क. तीव्र सॉरी, हे आम्लारी सॉरी. तीव्र आम्ल, सौम्य आम्ल आपण मागे बघितलं. तीव्र आम्लारी आणि सौम्य आम्लारी म्हणजे काय आपण आता बघितलं. तीव्र आम्लारीला आपण अल्क म्हणतो. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ऑलरेडी पुस्तकात दिलेल्या आहेत, त्याच आपण इथे डिटेलमध्ये बघितल्या की ह्याच्यात फरक नाही. आता बघा, पुढचा मुद्दा जो आपल्याला पुढच्या वेळेला बोलायचा आहे तो आहे आयनिक पदार्थ, आयनिक बंध. हे आपल्याला मागच्या वर्षी पण होते, यावर्षी जरा डिटेलमध्ये आहेत, त्यांना एकदा रिवाइज करावं लागेल आपल्याला. आता बघा, बेसिसिटी आणि ऍसिडिटी या दोघांबद्दलची चर्चा. एका रेणूपासून मिळू शकणाऱ्या H+ आयनची संख्या. HCl मध्ये H+ किती आहे, 1 आहे. HNO3 मध्ये किती आहे, 1 आहे. H2SO4 मध्ये 2 आहे. H2CO3 मध्ये पण 2 आहे. H3PO4 BO3 3, H3PO4 3, CH3COH मध्ये एकच, हा एकच बाहेर पडतो. NaOH मध्ये OH ची संख्या 1, ह्याच्यामध्ये 1, ह्याच्यामध्ये 2, ह्याच्यामध्ये 2, ह्याच्यामध्ये 3 आहेत, ह्याच्यामध्ये पण 3 आहेत आणि ह्याच्यामध्ये एकच आहे, पण हा स्लोली बाहेर पडतो. तर हा कोण आहे, वीक आम्ल म्हणजे सौम्य आम्ल, आणि हा आहे सौम्य आम्लारी. वरती आपण काय बघितलं होतं की त्याच्या रेणूमध्ये असलेल्या प्रमाणामुळे हे सौम्य आहेत का तीव्र आहेत हे कळतं. या सगळ्याची संहती नावाची अजून एक कन्सेप्ट आहे. संहती म्हणजे काय, त्याच्यामध्ये किती प्रमाण आहे, की पाण्यामध्ये समजा एक 100 ml हे भांड घेतलं, त्याच्यामध्ये 10 ml ऍसिड टाकलं आणि 90 ml पाणी टाकलं. हे आहे ऍसिड आणि हे आहे पाणी. पण याच्यामध्ये फक्त 10% एवढंच ऍसिड आहे. याची संहती किती, 10%. पण एक दुसरा बीकर घेतला, त्याच्यामध्ये मी काय केलं, 50% ऍसिड आणि 50% पाणी असं केलं, तर ह्याच्यामध्ये 50% ही संहती आहे त्या आम्लाची. संहती हा पुढचा मुद्दा आहे जो आपण पुढच्या वेळेला बघूया. आणि ह्या सगळ्याचे डिस्कशन झालं की
आपण मग जे आपलं आयनिक बंध आहेत त्याच्याबद्दल पण चर्चा करूया. धडा सोपा आहे हा, आपल्याला ऑलरेडी माहिती आहे याच्याबद्दल. आणि जो नवीन भाग आहे की त्यांच्या अभिक्रिया आम्लाबरोबर, आम्लारी बरोबर, याच्या कसल्या धातू अधातू यांच्या अभिक्रिया, हे सगळं आपण पुढच्या वेळेला एक एक करत बघत जाऊया. तोपर्यंत आपण थांबूया सध्या. बाय बाय, गुड नाईट. मॅम, गुड नाईट मॅम. गुड